कोण आहेस तू? नाही विचारलंस ना अजून स्वतःला. तुला वाटतं तू हे शरीर आहेस, पण हे शरीर तर फक्त एक वस्त्र आहे, जे वेळ आल्यावर नक्कीच सुटणार आहे. आणि जेव्हा हे सुटेल तेव्हा तुझ्याकडे काय उरेल? एक शून्य की आयुष्यभराचा पश्चाताप. मी तुला समजावण्यासाठी आलो आहे, कारण अजूनही वेळ आहे. मी तुला सावध करायला आलो आहे, कारण मला माहीत आहे जर तू आत्ताच थांबला नाहीस, स्वतःला सावरलं नाहीस, तर शेवटी फक्त अंधार उरेल. तू पैशांच्या मागे धावत आहेस, पण हा पैसा एक दिवस तुलाच गिळून टाकेल. तू नात्यांचा अभिमान करतो आहेस, पण ह्याच नाती तुझ्या कठीण वेळेत तुला सोडून जातील. हेच तर नेहमी घडत आलं आहे. म्हणून जागा हो, आता तरी स्वतःला ओळख, कारण सत्य बाहेर नाही, सत्य तुझ्या आत आहे. आणि जो स्वतःला ओळखतो त्याला ना भीती उरते ना पश्चाताप, फक्त शांती आणि खरा आनंद. अर्जुनासोबतही असंच झालं होतं. जेव्हा मोहाने त्याला वेढलं, जेव्हा त्याने आपल्या लोकांवर बाण उचलायला नकार दिला, तेव्हा मीच त्याला सांगितलं होतं, कर्म कर, फळाची चिंता करू नको. पण आज मी तुला काही वेगळं सांगतोय. थांब, थोडा वेळ थांब, पाह, समजून घे, कारण तू कोण आहेस तू? कारण तू आयुष्य हरवतोयस. तू आत्म्याचा आवाज दुर्लक्षित करतोयस. तुला वाटतं मोबाईल, सोशल मीडिया आणि हा दिखावा हाच सगळं आहे. पण मी सांगतो, हे सगळं तुला आतून पोकळ करतंय. दररोज तू कुणाशी ना कुणाशी तुलना करतोस, जळतोस, विचार करतोस, माझ्याकडे का नाही आहे हे. पण मी तुला विचारतो, तुला खरंच त्याची गरज आहे का? आत्म्याला कशाचीच गरज नसते, ना पैशाची, ना दिखाव्याची, ना कुणाच्या मान्यतेची. आत्मा फक्त शांतता शोधतो, सत्य शोधतो, आणि हे सगळं तुला बाहेर नाही, तुझ्या आतच मिळणार आहे. म्हणून थांब, स्वतःकडे वळ, कारण अजूनही वेळ गेली नाहीये. आणि जो योग्य वेळी जागा होतो तोच खरं आयुष्य जगतो.